आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महापालिका स्थायी समितीत गोंधळ, अग्निशामक गाड्या, पाणीपट्टी व TDR मुद्द्यावर नगरसेवक आक्रमक। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध मुद्द्यांवर आज जोरदार चर्चा रंगली। सभेदरम्यान नगरसेवकांनी अग्निशामक दलाच्या जुन्या वाहनांच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले। याचवेळी पाणीपट्टी विभागाच्या कामकाजाबाबतही काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले। पाणी पुरवठा आणि वसुली संदर्भातील मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला, परंतु काही प्रश्न अनुत्तरित राहिल्याची खंत व्यक्त करण्यात आली। दरम्यान TDR घोटाळ्याच्या मुद्द्यावरही सभागृहात वातावरण तापले। या प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली। तसेच नगरसेवक राहुल दिवे यांनी ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। कामांच्या दर्जाबाबत व वेळेत पूर्तता न होण्याबाबत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। एकूणच विविध प्रश्नांवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत नगरसेवकांनी सभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले। त्या ठिकाणी आता सुरू झालं आणि परवा जे काही ब्लास्ट झालं, कुठलीही परवानगी नसताना त्या ठिकाणी त्यांनी ब्लास्ट केलं आणि एकदा नाही दोनदा केलं। मी तात्काळ या सभागृहाला सांगू इच्छितो की तात्काळ आयुक्त मॅडमला व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि तात्काळ त्यांनी देखील त्या संबंधित असेल किंवा कोणी असेल मला माहित नाही, त्यांना तात्काळ ते सूचना दिल्या आणि त्याचा रिप्लाय देखील मला आला की हे मोठे मोठे आकाराचे दगड, त्याच्यानंतर घरावर दगड, म्हणजे तुम्ही जर हा पंखा बघितला तर हा छताचा खाली पडलाय पंखा। सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही, हे सुदैवाने। जर एखादा एवढा मोठा दगड पडून मोठे मोठे पत्रे फुटून जर एखादी जीवित हानी झाली असती तर मला असं वाटतं का त्या ठेकेदारावर आपल्याला गुन्हे दाखल करावे लागले असते। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली, त्या ठिकाणी सकाळ पेपरने सुद्धा त्या याची नोंद घेतली, त्या ठिकाणी सर्व त्याचा उहापोह केला, परंतु अजूनही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नियमात काम होत नाहीये, हे दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटत आहे। त्या ठिकाणी मॅडम दुसरी एक त्यांनी सांगितली गोष्ट की गंगापूरचं जे STP आहे त्याचं सुद्धा पाणी आपण नासडी नदीमध्ये सोडून त्या ठिकाणी आणणार आहोत। अनेक ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं पाणी जे घाण पाणी आहे का ते रसायनयुक्त पाणी आहे ते आणून आपण त्या ठिकाणी नदी पात्रांनी नैसर्गिक प्रवाहाने आणणार आहोत। त्या ठिकाणी नदी पात्रात आपण RCC वॉल बांधणार आहोत आणि लीडर चेंबर करणार आहोत आणि तिथून कलेक्ट करून STP ला नेणार आहोत, असं ते सगळं करणार, असं सगळं ती प्रक्रिया आहे। तर मॅडम आमचं म्हणणं आहे की नासर्डी नदी ज्या पद्धतीने गोदावरी नदीमध्ये शाही स्नान होतं त्याच पद्धतीने नासर्डी नदीला सुद्धा जुना इतिहास आहे आणि नासर्डी नदी आणि गोदावरी नदीचा संगम बाजूला आहे, म्हणजे 50 फुटावर संगम आहे आणि मागच्या सिंहस्थमध्ये मी सुद्धा होतो, अनेक सदस्य त्यावेळेस असतील। आम्ही जे आखाड्यातले साधू संत नाहीये त्यांचे शाही स्नान त्या ठिकाणी ठेवले होते ज्या ब्रिज खाली, आणि जर आपण जर तिथं STP केला आणि त्याचं पाणी जर आपण तिथं अडवलं तर मला सांगा मॅडम, आपले साधू संत त्या पाण्यामध्ये आपण त्यांना शाही स्नान घालायचं का? तर ही मला असं वाटतं अत्यंत चुकीची आणि गंभीर बाब आहे, ती विटंबना होणारी बाब आहे। बरं, ह्या ठेकेदारांचा तर अजब कारभार आहे मॅडम, म्हणजे माफ करा मी या सभागृहामध्ये बोलतोय, त्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या माणसांना तर आम्हाला तर मुळात माणसंच कोण आहे माहित नाही। आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची झेरॉक्स काढता आपल्या महापालिकेतून, आपल्या महापालिकेच्या कॅबिन वापरता, सरळ बसलेला असता, अधिकाऱ्यांचा सुद्धा त्यांच्यावर धाक नाही किंवा त्या अधिकाऱ्यांना मानत नाही, असे आहे। काही लोक तर असे बोलतात मॅडम अक्षरशः आयुक्त हमारे साथ है, आप कौन से खेत की मुली हो, असे बोलतात। एक तर तो एक त्याचं नाव नाही सांगत, तो STP प्लान वाला म्हणे कि मुख्यमंत्री के ऑफिस हम यूज करते हैं। अहो, मुख्यमंत्र्यांचं ऑफिस यूज करणे तुमची हिंमत नाहीये, तुमची लायकी नाहीये। मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हे जनतेचं ऑफिस आहे
आणि ते अशा पद्धतीचा डायलॉग करतात. मॅडम यांचं का खपून घ्यायचं आपण? बरं, आपण जे अग्रीमेंट केलेलं आहे त्यांचं जे अकाउंट कट केलेलं आहे त्याच्यावर 3 वकिलांचा पॅनल स्थापन केला आहे. त्यांना रितसर आपल्याला न सांगता न बोलता त्यांना आपलं आस्थापनाचा खर्च न करता आपण त्यांना बिल देतो. त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. काम करताय तर बिल दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, एक जयंत आव्हाड नावाचे ठेकेदार आहे सिन्नरचे, बीजेपीचे सभापती, मुद्दा मी सांगतो, बीजेपीचे तालुका प्रमुख आहे. त्यांनी 2 कोटी रुपयाची खडी दिली. त्यांनी 1 रुपया त्यांनी त्यांना बिल दिलं नाही. त्यांनी मॅडमला पत्र दिलं, एचओडीला पत्र दिलं. तिथले लेबर लोक माझ्याकडे पळत येतात, त्या लेबर लोकांचे पैसे सुद्धा देत नाही ते लोक, ते ठेकेदार. जर मग आपल्याकडून बिलं काढून घ्यायची आणि तिथले स्थानिक भूमिपुत्र काम करायला यूएलसी ऍक्टचं पण उल्लंघन केलेलं आहे. शासनाचा हेतू बाबूल दिलाय. संघटनेने केलेल्या भ्रष्टाचारामध्ये आर्थिक लूट केलेली आहे. यामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. याची पूर्ण माहिती मला मिळाली पाहिजे मॅडम. आणि अजून एक प्रकरण नंबर 2, सभापती महोदय, माझ्या बाबांची स्वतःची इंदिरानगर येथे आमची जमीन होती. आमच्या संपूर्ण गावाने सिडको बसण्यासाठी आमच्या जमिनी दिल्या आणि आमचे शेतकरी सगळे भूमिहीन झालेले आहेत. तर काही बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी अशिक्षितपणाचा फायदा घेऊन फसवणूक करून जमिनी बळकावल्या आहेत. इंदिरानगर सर्वे नंबर 887/1/1/2, सर्वे नंबर 887/2/2/1. संपूर्ण शेती ही गामनेंची असून कालांतराने शाह बिल्डरने खरेदी केली आहे. गामने कुटुंबाची पूर्णपणे शाह बिल्डरने ही फसवणूक केली आहे. न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मनपाने यांना बांधकामाची परवानगी बेकायदेशीरपणे दिली. शाह बिल्डरचा प्रोजेक्टचं नाव सेंट्रल विस्टा हे त्या प्रोजेक्टचं नाव आहे. शेतकऱ्यांची रीतसर कायदेशीर हरकत घेतलेली असताना पण कोणता TDR देऊ नये अशी लेखी मागणी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या महापालिकेकडे केली होती. 9/5/2024 रोजी सन्माननीय सचिन जाधव यांनी कोणतीही सुनावणी न घेता TDR दिला. त्यावर आक्षेप आहे. सदर प्रकरणाचा सन 2019 पासून हा दावा कोर्टात चालू आहे. तसेच या लेआउटचा एकदा FSR व 2दा TDR कोणत्या पद्धतीने दिला याचे लेखी उत्तर मला मिळावे व कोणाकोणाला दिला हेही या ठिकाणी स्पष्ट करावे. यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला मॅडम. आयुक्त महोदय आणि सभापती महोदय, 14 मीटर आहे. डिटेन्शन लँड वरती यूएलसी ऍक्ट नुसार दिनांक 10/4/1984 रोजी जिल्हाधिकारी आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली व स्कीमला मंजुरी दिली व त्यानुसार सर्व सभासदांनी 24/5/1984 रोजी बांधकाम परवानगीस मंजुरी घेतली. ऍक्सेस लँड 8300 या बाधित जमिनीवरती विकास नियंत्रण नियमावली कायद्यामुळे शासनाचा अधिकार असतो, मालक किंवा सभासदांचा याच्यावर अधिकार नसतो. यूएलसी ऍक्ट 21 अंतर्गत गृह प्रकल्पांकरता मंजुरी दिलेली असल्यास संबंधित जमीन संस्थेच्या नावावर असते. मात्र विक्रीचे अधिकार हे शासनाकडे असतात. विक्री आपल्या मूळ सभासदांना ही करता येत नाही. अशा प्रकल्पांमध्ये जमीनचं हस्तांतरण किंवा त्या बदल्यात TDR देता येत नाही. या प्रकारामध्ये TDR मनपाने कुठल्या आधारावर दिला आहे? TDR धोरण 1995 साली लागू झाला आणि हा प्रोजेक्ट 1984 सालचा आहे. तर ती विहीर बुजवायची आहे. महापौरांनी त्या दिवशी सगळ्यांना त्या ऑर्डर दिलेल्या आहेत, पण अजूनही त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्या ठिकाणी कंजमाच्या लोकांना म्हाडा वसाहतीमध्ये जी जागा दिलेली आहे त्याच्या ऐवजी त्या ठिकाणी 2000 रुपये भाड्याने त्या ठिकाणी 2 बिल्डिंग मध्ये गुंड राहतात. त्या ठिकाणी सर्रास ड्रग विक्री सुद्धा आता चालू आहे. तर याच्यावर कोण ऍक्शन घेणार आहे? अतिक्रमण तिथं कोण काढणार आहे? त्या ठिकाणी 100 बकऱ्यांची शेड आहे आणि प्लस तिथे अतिक्रमित बरंच मोठं बांधकाम साहित्य पडलेलं आहे एका गुंडाचा इथे सुद्धा. म्हणजे इतकी सेफ वसाहत अशी गुंड वापरत असतील तर त्या ठिकाणी आपली नगरपालिका काय धोरण करणार आहे? मला याच्यावर उत्तर पाहिजे.
बुजवायची आहे कोण आणि ते ड्रेनेज चोकअप झाल्याशिवाय ड्रेनेजवाले कोणी त्या दिवशी ड्रेनेजवाले हजर नव्हते, त्याच्यामुळे महापौर मॅडम खूप चिडल्या होत्या. ड्रेनेजवाले अजिबात हजर नव्हते. कोण आहेत ते ड्रेनेजवाले? अधिकारी बरं. बीएसयूपी योजनेअंतर्गत सदर 9 इमारतींचा विकास करण्यात आलेला असून सदर 9 इमारती त्या लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेल्या आहेत आणि हस्तांतराची प्रक्रिया ही तत्कालीन अतिक्रमण विभागामार्फत झालेली आहे आणि त्यांच्याशी जो काही करारनामा केलेला आहे त्या अनुषंगाने ते संपूर्ण प्रीमाइसेसचं मेंटेनन्स करणं ही जबाबदारी त्या सदनिका धारकांची आहे आणि तिथे जे काही अंतर्गत तिथे जे काही ड्रेनेज जे आहे त्याचं संपूर्ण देखभाल वगैरे जसं आपण इथे आणि ड्रेनेज चोकअप ते कसं काढतील? आपल्याला आपण तर काहीतरी करायला पाहिजे ना महापालिकेने. त्यांच्याबरोबर जो करारनामा झालेला आहे त्या अनुषंगाने मला जी प्राप्त माहितीच्या अंतर्गत संपूर्ण व्यवस्थापन करणं अतिक्रमण डिपार्टमेंटनी जर हे सगळं हस्तांतरित केलेलं आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांची तुम्ही काही चौकशी केली का? 50% लाभार्थी तिथे नाही आहेत काय? लाभार्थी सुद्धा जे काही निर्धारित केले त्यावेळेस ते अतिक्रमण विभागाने केलेले त्यांच्या मार्फतच ते अतिक्रमण विभागाचे कोण आहे इथे? मी त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते. अतिशय घाणीत काम करतात ते सगळे लोक. खूप खूप इतक्या घाणीत ते काम करतायत. तुम्ही येऊन पहा आयुक्त मॅडम, सभापती साहेबांना सुद्धा